राज्यात कांद्याचा मुद्दा पुन्हा एकदा तापलाय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी मैदानामध्ये उतरलेली आहे। आज चांदवडमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन केलं जाणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार हे आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत, तर अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांचे नेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत। कांद्याचे पडलेले दर, अत्यल्प दरात होणारी कांदा खरेदी यावरून या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। 25 रुपये दराने कांदा खरेदी आणि कांद्याला प्रति किलो 15 रुपये अनुदान मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे। शेतकरी काय म्हणतात माहिती का? मोदी साहेबांनी इटलीला जाऊन नाही तर बाहेरच्या देशाला जाऊन मेलेडी चॉकलेट देण्यापेक्षा, कारण का मेलेडीचं चॉकलेट दिल्यानंतर पार्ले नावाची जी कंपनी ते शेअर इतके वाढले, 10,000 कोटी रुपये तिथं वाढले। त्यामुळे शेतकऱ्याचं मत आहे ही मेलेडीची चॉकलेट देण्यापेक्षा पंतप्रधान साहेबांनी जर कांदा दिला असता तर कांद्याचे भाव वाढले असते आणि लोक त्या ठिकाणी खुश राहिले असते। याची किंमत आहे 1 रुपया आणि 1 रुपयाला एवढंसं मिळतं आणि आज शेतकरी 1 किलो कांदा 1 रुपयाला विकतोय। कुठंतरी या सरकारला लाज वाटली पाहिजे असं आमचं मत आहे। खूप मोठ्या संख्येने आम्ही असू, काँग्रेसचे नेते सपकाळ साहेब असतील, शशिकांत शिंदे साहेब आमच्या पक्षातले नेते असतील, दानवे साहेब उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातले आणि सीपीएम असं मिळून एक मोठं आंदोलन चांदवडला त्या ठिकाणी घेत आहोत। शिवसेनेच्या वतीनं मी जाणार त्या आंदोलनाला। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष येणार आहे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष येणार आहे, रोहित पवार यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे आणि या चांदवडच्या आंदोलनात कांद्याच्या आंदोलनासाठी आम्ही जातो। शेतकऱ्यांच्या ह्या घोषणा आहे, फक्त कुठेही कांदा खरेदी सुरू झालेली नाही, कुठेही शेतकऱ्याशी संवाद झालेला नाही, कुठेही नाफेडने या सगळ्या बाबतीत पुढाकार घेतलेला नाही। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। सुदर्शन, राज्यामध्ये कांद्याचा मुद्दा पुन्हा एकदा तापताना आपल्याला पाहायला मिळतोय। काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि आज चांदवडमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं हे आंदोलन होत आहे। नक्कीच गेल्या काही दिवसांपासून राज्यात कांद्याचे दर हे सातत्याने घसरत आहे। अवघा 200, 200 रुपये प्रति क्विंटल कांदा विकत असल्यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश हा आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। शेतकऱ्यांची आता प्रमुख मागणी आहे की 3,000 रुपये प्रति क्विंटल कांदा विकला गेला पाहिजे आणि 1,500 रुपये अनुदान हे विकलेल्या कांद्याला दिलं पाहिजे। तसेच सध्या डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाहीये, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रामुख्यानं डिझेल पुरवठा केला पाहिजे। या अशा विविध मागण्यांसाठी आज आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत हा महामोर्चा या ठिकाणी क्रांती महामोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। नाशिकच्या जी चांदवड चौफुली आहे या ठिकाणी मुंबई आग्रा महामार्ग चक्काजाम करण्यात येणार आहे। त्यामुळेच आता या आंदोलनाकडे राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। निश्चितच त्यामुळे महाविकास आघाडीच्या आजच्या या आंदोलनाकडे आपलं देखील लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद सुदर्शन या सविस्तर माहितीसाठी।